गणपती बाप्पा नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन। आता आपण आलेलो आहोत तुळशीवाडीच्या महाराजाच्या या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये। या ठिकाणी बाप्पाची मूर्ती आपण पाहतोय। गणेशोत्सवाआधी ही मूर्ती आता मंडपामध्ये विराजमान होणार आहे आणि त्यानंतर मोठ्या धूमधडाक्यात हा उत्सव साजरा होणार आहे। कार्यकर्ते मंडळी देखील आपल्या सोबतच, आपण जाणून घेऊया। मला सांगा, तुम्ही यावर्षी हे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताय, तुमच्या उत्सवाविषयी अधिक काय सांगाल? उत्सवाची आपली आता आम्हाला गेली 75 वर्ष आम्ही उत्सव टाटा मठात मोठ्या साजरा करतोय। यावर्षी आम्ही संपूर्ण डायमंडची मूर्ती बनवली आहे। डायमंड संपूर्ण 3 लाख डायमंड संपूर्ण गणपतीच्या शरीरावर लावलेले आहेत। तर संपूर्ण क्रिस्टल मूर्ती आहे। अशा पद्धतीने आम्ही एक उत्सव साजरा करतोय 75 वर्षामध्ये। आणि या ठिकाणी सजावट नेमकी कशी असते? सजावट तुम्ही येऊन बघाल तर एक छानपैकी गजमहल तयार केला आहे। त्याला अनुसरून तशी मूर्ती तयार केली आहे। म्हणजे जशा राजाला जसा महल आहे तसंच महाराजाला तो महल साजेल अशी मूर्ती आम्ही बनवलेली आहे। ही 75वं वर्ष आहे तुमचं। काय काय कार्यक्रम नेमके तुमच्या या उत्सवाच्या ठिकाणी होत असतात? आमचं ब्लड डोनेशन वगैरे असतं आमचं। परत आता आपला केदारनाथमध्ये आम्ही जे हे झालेलं आहे उत्तराखंडमध्ये, तिकडे पण आम्ही आता फंड आम्ही म्हणजे मंडळातर्फे 25,000 रुपये म्हणजे तिकडे पाठवले। किंवा महाराष्ट्रात जेव्हा भूकंप आणि जेव्हा हे आलेलं तेव्हा पण आम्ही म्हणजे 25,000 रुपये म्हणजे आमच्या इकडनं जे काय जमतं ते आम्ही करतो। परत मेडिकल फंड आहे, गरीब विद्यार्थ्यांसाठी आमचं एक एज्युकेशन फंड आहे, ते पण आम्ही मंडळातर्फे आम्ही राबवतो। या ठिकाणी तुमचे कार्यक्रम नेमके कोणकोणते असतात? स्पर्धा, त्यानंतर बच्चे कंपनीचा सहभाग नेमका? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला नाही वाटत की कुठल्याही गणेशोत्सव मंडळात मुंबईमधल्या शैक्षणिक आणि खेळांच्या स्पर्धांवर आमच्या इतका खर्च कोणी करत असेल। म्हणजे जे काय आमची रक्कम असते वर्गणी, देणगी आणि जाहिरातीत, त्याच्या 25% रक्कम आम्ही स्पर्धांवर खर्च करतो। मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास असो, शैक्षणिक स्पर्धा असो, खेळांच्या संदर्भातल्या असो, इव्हन डान्स कॉम्पिटिशन असो। आज ही बुगी बुगी वगैरे टीव्हीवर आत्ता चालू झाले। आम्ही 20 वर्षापूर्वी आमच्या इथे चालू केलेले। कोण बनेगा करोडपती सारखे कार्यक्रम आत्ता टीव्हीवर चालू आहे, आम्ही आमच्या इकडे फार पूर्वी चालू केले होते। त्यामुळे आम्ही नुसता उत्सव साजरा करत नाही, तर विभागातील जे नागरिक आहेत त्यांच्या मुलांना प्रोत्साहन कसं मिळेल याच्याकडे आम्ही फार लक्ष देतो। निश्चित आपण जसं पाहतोय की केवळ धार्मिकता नव्हे तर व्यक्तिमत्व विकासासाठी देखील हे मंडळ कार्यरत आहे। या मंडळाला आपण शुभेच्छा देऊया। कॅमेरा पर्सन उत्तमसह अश्विन बापट, एबीपी माझा, मुंबई। गणपती बाप्पा नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन।